आई साहेब, ऐकलंय झाशीचे राजा पण वराडासोबत येणार आहेत. येणार असतील. आमच्या बाजीरावांसाठी तो एक अगदी वाईट दिवस ठरेल, कारण की एका नाचण्या गाणाऱ्याचं स्वागत जे करावं लागेल ना त्यांना. आजी साहेब, अशा नाचण्या गाणाऱ्याला राजा का बनवलं? आणि त्यात परवा शांताई म्हणत होती की ते आपल्या भावी राणीची निवडही नृत्य स्पर्धेद्वारे करतायत. अगं बाळा, ही सगळी फिरंग्यांची चाल आहे. जर गंगाधरने राज्यकारभार पाहिला, आपलं प्रशासन नीटपणे चालवलं, तर त्याला पण तुझ्या आजोबांप्रमाणे निर्वासित करून झाशी त्यांच्या नियंत्रणाखाली आणली असती, हो ना? हे घे. आजी साहेब, तर मग त्यांचा राज्यकारभार कसा चालतो? सगळं धूर्त फिरंग्यांच्या हातात आहे. गंगाधरराव तर बस कठपुतळी आहेत, कठपुतळी. हो, आणि कठपुतळी राजा शोधतोय त्याची कठपुतळी राणी अशी नाचणारी. महाराज गंगाधर रावांचा, महाराज गंगाधर रावांचा, महाराज गंगाधर रावांचा, महाराज गंगाधर रावांचा. आश्चर्याची गोष्ट आहे, काशी नरेशांच्या निमंत्रणामुळे महाराज सभीपूरला जायला तयारही झाले. भाग्य एक असा खेळ रचत आहे. आता तर महाराज आणि मणिकर्णिकेचं मिलन अगदी नक्की होणार. सखाराम जी लावणी नृत्यासाठी नृत्यांगना येणार होत्या, कुठे आहेत? आजी साहेब, हा समूह पुण्याहून आलाय आणि नृत्याची तालीम करतोय. कमाल आहे, समोर आहेत परंतु मला दिसत नाहीयेत. जी अगं ऐक, वराड्यांच्या कक्षांना फुलांनी नीट सजवलंय ना? जी, आजी मी साहेब. सांगितलं होतं तसं. हो हो. जा जा. अगं शांता, जी जाग, फुलांची सजावट केली त्यांनी, जरा तू पाहून ये, कुठे काही उणीव राहायला नको. जी, आजी जा जा. महाराज, महाराज, भोजन तयार आहे ना? सगळं तयार आहे आजी साहेब. मालवणी भोजन गरमागरम वाढण्यासाठी चुरणावर ठेवलंय. हे बघा, मालवणी भोजनाला नावं ठेवता कामा नये. आजी साहेब, उत्तर भारतीय आणि मालवणी पदार्थांचा असा समावेश केलाय की वराडी बोट चाटतच राहतील. ठीक आहे, ठीक आहे, पाहूया. अगं कुठला तरी घाण लागत आई, सगळे छान आहेत. इंदुताई, काय लग्नानंतर तू खरंच खरंच जाणार का ग? मग कधीच नाही येणार? येईन ना, नक्की येईन. जर भाऊजीने येऊ नाही दिलं तर तुला? काय ग म्हणू, तिथे काय करतेस? इथे ये ना. ते तुझ्या हातात काय ग? काही नाही इंदुताई. दाखव मला, दाखव दाखव. काही नाही इंदुताई, फक्त मी तुमच्यासाठी एक भेट घेऊन आले होते, परंतु इथे हे सगळं पाहिल्यावर द्यायची हिम्मत नाही झाली. अगं म्हणू, असं कसं बोलतेस तू? दाखव बघू. राधाकृष्णाची मूर्ती. मनू, अगं तुझ्या या भेटी समोर ह्या दागिन्यांची काय किंमत? आजपासून आम्ही भगवंताकडे हीच प्रार्थना करू की आमच्या छोट्याशा राधेला तिचा कृष्ण मिळो. भाऊजी आले, भाऊजी आले.
काशी नरेश, स्वागत आहे आपलं. अहो इंदुताई, आपण नका पाहू इंदुताई. परंतु का म्हणू? आठवतंय आजी साहेबांनी सांगितलं होतं की विवाहाच्या आधी वराला पाहण्याने अपशकुन होतो. अगो हो. परंतु आपण चिंता करू नका, मी बाहेर पाहून सगळं काही आपल्याला सांगत राहीन. मनुताई लवकर ये. हा, मनुताई, मला तर दिसत नाहीये. जर हे पण म्हातारे असतील तर? हे आहेत आमचे सुपुत्र विनायकराव. ते बघ भाऊजी आले. अगं हे तर आपल्या नाना भाऊंसारखे आहेत. बाजीराव महाराज, झाशी नरेश महाराज गंगाधर रावही मुख्य अतिथीच्या रूपात येत आहेत. परंतु इंग्रज मसलती करता आले आहेत, त्यामुळे विलंब झाला. इंग्रज आणि झाशी नरेश यांचे संबंध तर जगजाहीर आहेत. अहो भाग्य, असं अलौकिक व्यक्तिमत्व या निर्वासित पेशव्याच्या द्वारी येत आहे. यावे काशी नरेश, यावे. अगं ते बघ, चल. काशी नरेश ज्या भव्यतेने वराड घेऊन आले आहेत, त्याने हे सिद्ध झाले की अजूनही आमचा मान सन्मान कमी झालेला नाहीये. श्रीमंत सरकार, काशी नरेशांचे मुख्य अतिथी झाशी नरेश महाराज गंगाधरराव यांचं आगमन झालेलं आहे. चल आपण झाशी नरेशांना पाहायला जाऊया. त्यांच्याबद्दल पुष्कळ विचित्र चर्चा ऐकल्या आहेत. चल. महाराज, आपलं स्वागत आहे. प्राची, चेहरा दिसतच नाहीये. आज आपण या यकश्चिताचं निमंत्रण स्वीकारून आम्हाला कृतार्थ केलं. शामकराव, आपण तर आमचे मित्र आहात आणि मित्रांमध्ये तुच्छता आणि हीनतेला काहीच जागा नसते. ही तर आपली महानता आहे. यावं विश्राम कक्षात चलावं. महाराज
गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा. ही कशी विडंबना आहे. आता त्याचा पण सत्कार करावा लागणार, ज्याच्या घराण्याने आमच्याशी विश्वासघात केलाय. असंभव वहिनी साहेब. आम्ही एखाद्या अशा महाराजाचं स्वागत आदरातिथ्य नाही करणार जे होते तर आमचे रिसालदार, परंतु फसवून आज महाराजाची उपाधी घेऊन बसले आहेत. अरे देवा, आपण तर मोठ्या धर्मसंकटात पडलो आहोत. गंगाधर राव काशी नरेशांचे खास अतिथी आहेत. त्यांचं स्वागत केलं नाही तर न जाणो ते दुःखी न व्हावेत. तर मग जा, त्या व्यक्तीला जाऊन ओवाळा ज्याच्या पूर्वजांनी आमच्यापासून आमचा बुंदेलखंड हिसकावला. हे पहा, अशा प्रकारच्या गोष्टी करायची ही योग्य वेळ नाहीये. आपल्या इंदूचा विवाह आहे. आपल्या विवादामुळे काशी नरेशांना दुःख झालं तर मग मागच्या सारखा काही अनर्थ. जाऊबाई, शुभ शुभ बोला जाऊबाई. असं काही नाही होणार. मोरोपंत, गंगाधर रावांचं स्वागत तुम्ही करा. श्रीमंत सरकार, क्षमा असावी, परंतु मी माझी काय योग्यता. पुन्हा एकदा विचार करावा. पुरे, आम्ही सांगितलं. मोरोपंत, जा तुम्ही. प्रणाम. प्रणाम. आपण झाशीहून आलात? होय. आम्ही झाशी नरेश गंगाधर रावांचं स्वागत करायला आलोय. क्षमा करा आम्हाला. आमचे महाराज इतक्या दीर्घ यात्रेनंतर विश्राम कक्षात आराम करत आहेत. ठीक आहे, येतो आम्ही. धन्यवाद. धन्यवाद. महाराज, पेशवा बाजीरावांनी आपल्या स्वागत सत्काराची पूर्ण तयारी केली होती. आम्ही जाणतो रघुनाथ, परंतु तिथे श्रीमंत बाजीराव उपस्थित राहिले नसणार. महाराज, त्यांचे दरबारी मोरोपंतजी पुष्कळशा दासींसोबत. परंतु महाराज, आपणास कसं काय? रघुनाथ, आम्ही आमच्या भूतकाळापासून पळू नाही शकत. आमच्या पूर्वजांनी जे केलंय त्याचं फळ आम्हाला भोगावंच लागेल. श्रीमंत बाजीराव आमच्यापेक्षा अशामुळे हीन आहेत कारण की आमचे पूर्वज त्यांच्याकडे रिसालदार होते. आता ईश्वराच्या कृपेने आणि आमच्या शक्तीच्या बळामुळे आम्ही झाशी नरेश आहोत. तर आहोत. जी महाराज.
आपण ओळखलत भोपटकरजी? हे आमचे झाशीचे प्रसिद्ध चित्रकार सुखलालजी आहेत. अवश्य तात्याजी. यांनी स्वर्गीय रघुनाथरावांची बरीचशी चित्र काढलेत. आपण आरंभ करावा. आरंभ तर करतो तात्याजी, परंतु जिचं चित्र आपणास बनवून हवंय ती तर माझ्या स्मृतीत आहे. मग तात्याजी, आपण चेहऱ्याचं वर्णन करा आणि सेवकाच्या बोटांची कला पहा. यावे यावे सुखलालजी, चला. यावे. हरणीसारखे मोठे मोठे डोळे, मृगनयनी, गोल चेहरा, उन्नत ललाट, गजगामिनी, डोळ्यांमध्ये तेज, रंग सावळा, परंतु मुखकमल जशी उगवणाऱ्या सूर्याची लालिमा. सुंदर. वा सुखलाल, वा. आपल्या कुंचल्यामध्ये तर साक्षात सरस्वती विराजमान आहे. वा. आपण सत्य सांगत आहात तात्याजी. जसं आपण वर्णन केलं होतं, सुखलालने हुबेहूब तसंच चित्र चितारलं आहे. जसं आपण पाहिलं होतं, अवश्य हे चित्र पाहिल्यानंतर आपले महाराज नकार देऊच शकणार नाहीत. आपल्याला झाशीसाठी ज्या वीरांगनेची आवश्यकता होती तसंच चित्र बनलं आहे. तू जेव्हा कधी येतोस सावरिया, माझ्यासाठी सौभाग्याचा संदेश घेऊन येतोस. मनुताई, हे काय बडबडतायत? आज माझ्यासाठी काय संदेश आणलाय सावरिया? प्राची, मला तर वाटलं होतं केवळ नाच गाण्याचे शौकीन आहेत, पण यांना तर इथे पण समस्या आहे. समस्या? अगं, हे तर तेच कबूतर आहे. कुठला?
अनुताई, हे किती सुंदर कबूतर आहे. महाराज, काशी नरेश आपली प्रतीक्षा करीत आहेत.